नमस्कार मंडळी, वेलकम टू मॉम्स किचन. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या हा दिवशी गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. गुरु म्हणजे आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा, आपल्याला मार्गदर्शन करणारा असे हे आपले गुरु आहेत. त्यांना आपण स्मरण करून, त्यांना आपण हे अर्पण करून आपला आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारे आयुष्यातील आई वडिलांपासून ते शिक्षक किंवा गुरुजन ज्यांच्याकडून आपण काही ना काही शिकत असतो, ते सर्वजण आपले गुरु आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण यशाकडे वाटचाल करतो. यांचं श्रेय सगळं आपले गुरुजनांना जातं. आपण अशाच प्रकारे गुरूंची सेवा करावी आणि असे छान छान आपण पदार्थ करून आपले जे गुरु आहेत त्यांना अर्पण करावं आणि असेच आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे वाटचाल करत असतो. म्हणून आपण आजचा हा दिवस साजरा करतो गुरुपौर्णिमेच्या. त्यानिमित्ताने मी इथे एक पारंपरिक अशा पद्धतीने खीर बनवलेली आहे आणि ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे खीर बनवायची दाखवलेली आहे. नक्की बघा तुम्ही. हे मी एक ओलं नारळ घेतलेलं आहे आणि त्याची पाट आपण काढून घेतलेली आहे आणि असे बारीक काप करून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं छान मी इथे हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण इथे तांदूळ आणि मुगाची डाळ अशी आपण धुवून फॅनखाली थोडीशी अशी सुकवत ठेवलेली होती आणि इथे आपण अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपण जे धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ आहे ते आपल्याला इथे थोडंसं परतून घ्यायचं आहे. शक्यतो तांदूळ घेताना तुम्ही सुवासिक असं तांदूळ घ्या. मी इथे इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही आंबेमोहोर किंवा बासमती नसेल तरीही चालेल, कोणतेही तांदूळ तुम्ही घ्या. तेवढंच स्वादिष्ट आणि तेवढंच चविष्ट ही खीर खायला खूपच असं छान लागते. आता इथे आपण दूध उकळायला ठेवणार आहोत. 1 लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे. कुठलंही दूध तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे इथे दूध उकळेपर्यंत आपण जे तांदूळ आणि डाळ भाजून घेतलेली आहे ते आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. आपल्याला एकदम बारीक न करता थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे मिक्सरमधून जाडसर रव्यासारखं आपण हे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान अशी ही डाळ वाटलेली आहे, डाळ आणि तांदूळ. आणि इथे दुधाला पण उकळी आलेली आहे आणि आता आपण इथे केशर टाकूया. केशरनी कलर खूपच छान येतो. अशा प्रकारे दूध इथे उकळत आहे. मंडळी, आपण जे तांदूळ 2-3 पाण्याने धुतो, तांदूळ आणि डाळ, ते एक 10 मिनटं तुम्ही भिजत ठेवा. मगच ते पाण्यातून काढून थोडंसं फॅनखाली असं सुकवून घ्या. एक 5 मिनटामध्ये तुम्ही हे दुसरी तयारी करेपर्यंत तांदूळ सुकतात. आणि हे आपण जे वाटलेले तांदूळ आणि डाळ आहे आता ह्या दुधामध्ये आपल्याला
टाकायचं आहे. खूपच छान असं डिलिशियस हे डिश आहे, रेसिपी आहे. एकदम पारंपरिक पद्धतीने केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. बघा, मस्त असं त्याला ढवळत राहायचं आहे. छान आपल्याला हे तांदूळ आणि डाळ ह्या दुधामध्ये छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. झाकण ठेवून आपण एक 5 ते 7 मिनटं एकदम स्लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा किती छान असं कलर आलेला आहे. केशरमुळे आपला हा कलर एवढा सुंदर सुरेख आलेला आहे. आणि किती छान असं हे खीर दिसते. आता आपण थोडंसं इथे चेक करूया. हे बघा मस्त अशी हे तांदूळ शिजलेले आहेत. छान एकदम असं मस्त खीर बनत आलेली आहे. हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण अशी खीर बनवत आहो. एरवी पण तुम्ही बनवून खाऊ शकता. बघा असं मस्त इथे आपण आता साखर टाकलेली आहे. ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की बघा. आणि काही वाटल्यास कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. हे बघा अशा प्रकारे मी इथे साखर टाकलेली आहे. मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, ही मी जे आपण ओला नारळ आहे तो वाटून घेतलेला तो इथे ॲड करत आहे. अशा प्रकारे आपण इथे नारळ ॲड केलेला आहे. नारळाने एकदम असं क्रीमी टेक्स्चर येतो खिरीला. खूपच छान असं दिसतं. आणि हे आपण आता ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत. चारोळी, काजूचे काप, बदामाचे काप आणि पिस्ताचे काप हे आपण इथे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. असं हे आपण मिक्स करून घेऊया. बघा किती छान दिसत आहे, एकदम सुरेख दिसत आहे. इथे आपण आता वेलची पावडर टाकलेली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. आपण इथे जे साखर टाकलेले आहे ती विरघळल्यावर आपलं हे थोडंसं असं थिकनेस कमी होतं, म्हणजे थोडंसं पातळ असं ही खीर. आणि कन्सिस्टन्सी बघा तुम्ही एकदम छान अशी आलेली आहे. ह्या स्टेजवर जर तुमचं खीर इथे दाटसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी इथे ॲड करू शकता. हे बघा छान अशी आपली ही खीर तयार आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. असे छान छान खात राहा नेहमी. गोड